नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कोविड-19मुळे जवळपास सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की आपलं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून किंवा दोन वर्गातील म्हणजे ज्या वर्गातून तुम्ही उत्तीर्ण झालात आणि ज्या वर्गात शिकत आहात त्या दोन वर्गातील जो आपला एक आपण म्हणू शकतो की स्टडी गॅप आहे तो भरून काढण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ब्रिज कोर्स हा एक जो अभ्यासक्रम आहे तो चालू केलेला आहे, जो आपण दिनांक 1 जुलैपासून कंटिन्यू केलेला आहे आणि तो 14 ऑगस्टपर्यंत राहील. तर आता 1 जुलै ते 14 ऑगस्ट या 45 दिवसाच्या कालावधीमध्ये यात असं नमूद केलेलं आहे की दर 15 दिवसांनी काय केलं पाहिजे, इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. म्हणजे तुमची चाचणी घेण्यात येणार. 15 दिवसानंतर पहिली चाचणी, 30 दिवसानंतर दुसरी चाचणी आणि 45 दिवसानंतर किंवा एक 43-44 दिवसानंतर आपली तिसरी चाचणी होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एकंदरीत 3 चाचण्या ज्या आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहे. तर यापैकीच आपण जे चाचणी आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही चाचणी जे आहे ती तुम्हाला कशी सोडवायची आहे, त्याची उत्तरपत्रिका कशी असावी याबाबत मी थोडं मार्गदर्शन करते आणि नंतर आपण चाचणीला सुरुवात करूया. तर ही चाचणी सोडवत असताना बघा, तुम्हाला ही चाचणी सोडवण्यासाठी आपण आखीव कागद ज्याला म्हणतो किंवा लायनिंग पेज किंवा तुम्ही ब्लँक जो कोरा कागद असतो कुठल्याही पेजेसचा तुम्ही वापर करू शकता. जशी तुम्ही परीक्षा देताना उत्तरपत्रिका असते त्याप्रमाणे तुम्ही उत्तरपत्रिका तयार करायची आहे. प्लस तुम्हाला वर टायटल द्यायचं आहे, ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 1 किंवा टेस्ट नंबर 2 असेल तर ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2 किंवा टेस्ट नंबर 3 असेल तर ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 3. ठीक आहे. आता चाचणी क्रमांक आणि ब्रिज कोर्सचं जे आहे टायटल दिल्यानंतर आपल्याला आपला विषय टाकायचा आहे. सब्जेक्ट इंग्लिश, तुमचं स्कूल नेम, स्टुडंट नेम, तुमचा क्लास, डिव्हिजन, रोल नंबर आणि डेट. तर या एकंदरीत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला काय करायचं आहे, उत्तरपत्रिकेचं जे आपलं पहिलं पान राहतं त्यावर सगळ्या गोष्टी व्यवस्थित नमूद करायचं आहे. आणि नंतर विथ गुड प्रेझेंटेशन काय करायचे, तुम्हाला ही जी चाचणी आहे ती त्या जोड पानावर किंवा तुम्हाला जर 2 ते 3 पेजेस लागणार असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला पेजेसची जी आन्सर शीट आहे ती तयार करायची आहे आणि नंतर त्या आन्सर शीटवर तुम्हाला ही चाचणी सोडवायची आहे. चला तर मग आपण चाचणीला सुरुवात करूया. ब्रिज कोर्स अंतर्गत आपल्या 30 दिवसाच्या 30 चाचण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहे आणि आज आपण पाहणार आहोत आपली दुसरी चाचणी, ती म्हणजे ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 2. ठीक आहे. 30 दिवसात 30 ॲक्टिव्हिटीनंतर आपली दुसरी चाचणी जिला आपण आता सुरुवात करूया. तर स्टँडर्ड 8 म्हणजे इयत्ता 8वीची ही चाचणी आहे. मराठी मीडियम ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तुम्ही जेव्हा पेपर डाउनलोड करता, PDF ओपन करता तेव्हा तुम्हाला ही गोष्ट तपासणे गरजेचं आहे. ठीक आहे. मराठी मीडियम, तुमचं मीडियम कोणतं आहे त्यानुसार तुम्ही ही PDF डाउनलोड करायचं आहे. सब्जेक्ट इंग्लिश आणि हा जो पेपर आहे, ही जी चाचणी आहे ती आपल्याला 15 गुणांसाठी दिलेला आहे. तर जाणून घेऊया आपला पहिला प्रश्न काय आहे. राईट ॲन ॲप्लिकेशन टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल रिक्वेस्टिंग हिम टू ग्रांट लीव्ह ड्यू टू सिकनेस. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे, तुम्हाला एक ॲप्लिकेशन लिहायचे आहे. कोणाला? टू द प्रिन्सिपल ऑफ युअर स्कूल, म्हणजे तुमच्या शाळेचे जे हेडमास्टर प्रिन्सिपल आहे त्यांना पत्र लिहायचं आहे. रिक्वेस्टिंग हिम का, तर विनंती पत्र लिहायचं आहे. टू ग्रांट लीव्ह ड्यू टू सिकनेस म्हणजे तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला काय हवी आहे, रजा हवी आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या प्रिन्सिपलला पत्र लिहायचं. चला तर मग आपण उत्तर जाणून घेऊया. तर इथे बघा, सुरुवातीला मी इथे ABC लिहिलं आहे. इथे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लिहू शकता. नंतर स्टँडर्ड 8A तुमचा जो वर्ग आहे आणि तुम्ही ABCD ज्या सेक्शनमध्ये असाल ते तुमचं डिव्हिजन तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट KBP स्कूल, इथे तुम्ही तुमच्या शाळेचं नाव टाकू शकता, सांगली. ठीक आहे. नेक्स्ट बघा, डेट टाकली आहे 28 जुलै 2001. तर अशा प्रकारे हा झाला सेंडर्स ॲड्रेस. ठीक आहे. आपला सगळ्यात पहिले जो असतो तो असतो सेंडर्स ॲड्रेस, म्हणजे पत्र तुम्ही लिहत आहात तर तुमचा ॲड्रेस इथे आपण लिहिलेला आहे. नेक्स्ट बघा, आपण लिहूया रिसिव्हर्स ॲड्रेस. ठीक आहे. आपला सेकंड पार्ट जो असतो तो असतो रिसिव्हर्स ॲड्रेस. तर ते आपण लिहिलं आहे बघा, टू द प्रिन्सिपल. ॲक्च्युली जे शाळेचे असतात तिथे आपण हेडमास्टर किंवा हेडमिस्ट्रेस लिहित असतो, पण आपल्या प्रश्नात इन्क्लूड केलं होतं, तिथे मेन्शन केलं होतं प्रिन्सिपल, त्यामुळे आपण इथे लिहित आहे टू द प्रिन्सिपल KBP स्कूल सांगली. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा झाला आपला रिसिव्हर्स ॲड्रेस. त्यानंतरचा आपला घटक येतो तो म्हणजे विषय. ठीक आहे. तर आता आपण इथे सब्जेक्ट लिहिलेला आहे, ग्रांट ऑफ लीव्ह फॉर 3 days ड्यू टू सिकनेस, म्हणजे तुम्ही आजारी आहात आणि म्हणून आपल्याला आपला विषय काय आहे की लीव्ह जी आहे ती ग्रांट करून घ्यायची आहे. नेक्स्ट बघा, इथे आपण सॅल्युटेशन जे आहे, आता हा आपला सब्जेक्ट झाला आहे, सब्जेक्ट नंतर आपला सॅल्युटेशन. आता सॅल्युटेशन जे आहे ते आपण इथे लिहिलं आहे रिस्पेक्टेड सर. जर मॅडम असतील तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका असेल तर तुम्ही इथे रिस्पेक्टेड मॅडमसुद्धा लिहू शकता. नेक्स्ट बघा, इथे आपण बॉडी ऑफ द लेटर जे आहे ते पाहूया.
विथ ड्यू रिस्पेक्ट आय बेग टू स्टेट दॅट आय हॅव बीन सफरिंग फ्रॉम कफ अँड कोल्ड फ्रॉम द लास्ट 2 days. म्हणजे गेल्या 2 दिवसापासून जे आहे मला बरं नाही किंवा मी आजारी आहे. सो आय एम अनेबल टू अटेंड द स्कूल. आणि त्यामुळे मी जे शाळा आहे ती अटेंड करण्यास अनेबल आहे. नेक्स्ट बघा, आता इथे जी गॅप सोडलेली आहे तिथं तुम्हाला एक ओळ सोडायची आहे. हे ब्लॉक जो आहे या फॉर्मॅटमध्ये आपण काय करत असतो, आपण पहिले जे होते सुरुवातीला अशा आपण 2-3 ओळी लिहितो आणि पॅराग्राफ पाडण्याची आपली ही जुनी पद्धत होती. इथे आपण रिकामी जागा सोडायचो. मात्र आता इथे अशा प्रकार न करता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही इथे बघितलं असेल की कुठल्याही प्रकारचा पॅराग्राफ इथे न पाडता आपण काय केलेलं आहे, मार्जिनपासून जी सरळ लाईन सोडते. आपल्याला नवीन पॅराग्राफ बनवायचं असेल तर आपण इथे एक ओळ सोडून परत आपल्याला काय करायचं आहे ते जे आहे ओळी कंटिन्यू करायचं आहे. तर इथे आपण पॅराग्राफ चेंज म्हणून मी इथे काय केलेलं आहे, एक ओळ सोडलेली आहे. नेक्स्ट बघा, काइंडली ग्रांट मी 3 days लीव फ्रॉम 29 जुलै 2021 टू 31 जुलै 2021. तर 29, 30 आणि 31 अशी 3 दिवसाची रजा इथे आपण जी आहे ती रिक्वेस्ट करत आहे. नेक्स्ट, थँक्यू यू फॉर दिस ॲक्ट ऑफ काइंडनेस. आणि इथे आपली जे आहे बॉडी ऑफ द लेटर जे आहे ते आपलं संपलेलं आहे. नेक्स्ट बघा, कन्क्लुजन बघूया आपण. युअर्स ओबेडियंट, तुमचा आज्ञाधारी. आता इथे मी सुरुवातीलाच ABC लिहिलेलं आहे. इथे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लिहू शकता, 8A अँड रोल नंबर. ठीक आहे. तर हे झालं कन्क्लुजन, बॉडी ऑफ द लेटर. त्यानंतर आपण जे आहे सॅल्युटेशन लिहिलं, सब्जेक्ट लिहिलं, रिसिव्हर्स ॲड्रेस अँड सेंडर्स ॲड्रेस. तर अशा प्रकारे आपलं हे जे पत्र आहे ते लिहून पूर्ण झाले आहे. आणि इथे आपलं पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते संपलेलं आहे. आता आपण पाहूया पुढील प्रश्न. आपला सेकंड क्वेश्चन इथे दिला आहे, रिअरेंज द सेंटेन्स टू फ्रेम अ स्टोरी. ठीक आहे. म्हणजे आता इथे जे वाक्य दिलेलं आहे, इथे जे सेंटेन्स दिलं आहे ते जंबल करून दिलेलं आहे. आपल्याला त्याला योग्य सिक्वेन्समध्ये लावायचं आहे आणि एक स्टोरी तयार करायची. ठीक आहे. तर थोडक्यात आपण एक सेंटेन्स जे आहे मी तुम्हाला ओव्हरऑल थोडं रीड करून दाखवते आणि नंतर आपण या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर बघूया. See the first sentence. The young man sold his share of property and left for another country. The father tried to dissuade his son, but he wouldn't listen to his father, whom he regarded as old and ignorant. Years went by. The younger son began to get restless because he was unhappy with his lot. He led a luxurious life and spent a lot of money on glamoring. ठीक आहे. तर तुम्हाला हे एकंदरीत आपल्याला 10 पॉईंट दिलेले आहे, जंबल करून दिलेले आहे आणि आपल्याला याचा एक योग्य सिक्वेन्स लावून आपल्याला काय करायचे आहे, या 10 पॉईंटचे मिळून जे आहे योग्य सिक्वेन्समध्ये जर लावले तर आपली एक स्टोरी इथे तयार होणार, ती आपल्याला तयार करायची आहे. चला तर मग आपण उत्तर जाणून घेऊया. तर इथे आपला सेकंड क्वेश्चन जो आहे, रिअरेंज द सेंटेन्स टू फ्रेम अ स्टोरी, त्याचं आपण उत्तर बघूया. फर्स्ट पॉईंट, वन्स देअर लिव्ह अ रिच फार्मर. एकदा एक जो रिच म्हणजे श्रीमंत शेतकरी होता. ही हॅड 2 सन, म्हणजे त्याला 2 मुले होती. दे वर लिव्हिंग टुगेदर हॅपली, आणि ते अतिशय आनंदाने सोबत एकत्र राहत होते. इयर्स वेंट बाय, काही वर्ष गेली. द यंगर सन बिगन टू गेट रेस्टलेस बिकॉज ही वॉज अनहॅपी विथ हिज लॉट. आणि काही दिवसानंतर काय झालं, तर त्याचा जो लहान मुलगा होता, धाकटा मुलगा होता, तो काय झाला, रेस्टलेस मीन्स जरा आळशी बनला आणि त्याला त्याचं नशीब जे काही होतं किंवा त्याच्याजवळ जे काही होतं त्याबद्दल तो अनहॅपी होता. नेक्स्ट बघा, ही वेंट टू हिज फादर अँड आस्क फॉर हिज शेअर ऑफ द प्रॉपर्टी. आणि तो एकदा त्याच्या वडिलाकडे गेला आणि त्याचा शेअर जो होता, त्याचा जो हिस्सा होता किंवा त्याला वाटप आपण म्हणू, तो त्यांनी वेगळा मागितला. द फादर गेव हिम अ थर्ड ऑफ हिज प्रॉपर्टी. जसं की फार्मर आणि त्याचे 2 मुलं, तर त्याने काय केलं, प्रॉपर्टीचे 3 हिस्से केले आणि तिसरा जो भाग होता तो त्या लहान मुलाला देऊन दिला. द यंग मॅन सोल्ड हिज शेअर ऑफ प्रॉपर्टी अँड लेफ्ट फॉर अनादर कंट्री. आता हा जो तरुण मुलगा होता, यंग मॅन होता, त्याने काय केलं, त्याची जी मिळालेली प्रॉपर्टी होती ती विकून टाकली आणि तो दुसऱ्या देशामध्ये निघून गेला. ही लेड अ लक्झरियस लाईफ अँड स्पेंड अ लॉट ऑफ मनी ऑन गॅमलिंग. गॅमलिंग म्हणजे जुगार, जे एक वाईट सवय आहे. तर तो अतिशय आरामदायी जे आयुष्य होतं तो जगू लागला आणि त्याला एक वाईट सवय लागली आणि त्यामुळे तो खूप सारे पैसे जो तो गॅमलिंग म्हणजे जुगारावर खर्च करू लागला. द फादर ट्राय टू डिसॉर्ड हिज सन बट ही वुडंट लिसन टू हिज फादर. आता त्याच्या वडिलांनी त्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो जो मुलगा होता तो वडिलांचा ऐकायला तयार नव्हता. कारण ही रिगार्डेड ॲज अ ओल्ड अँड इग्नोरंट. कारण तो त्यांना म्हातारा आणि दुर्लक्षित असा समजत होता. नेक्स्ट बघा, सन लॉस ऑल हिज मनी वॉज गॉन अँड ही बिकम द पॉपर. आता काय झालं मग, बाय द टाईम काय झालं की त्या मुलाजवळचे सगळे जे पैसे होते ते संपून गेले आणि तो काय झाला, गरीब
बनला. तर अशा प्रकारे आपल्याला जे काही सेंटेन्स दिले होते त्याला आपण योग्य सिक्वेन्समध्ये लावल्यानंतर अशा प्रकारची स्टोरी आपली तयार झाली आहे. बघूया आपला पुढला प्रश्न. नाव सी द थर्ड क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलं आहे, रीड द पॅसेज गिवन बिलो अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलोज. तर आपल्याला इथे एक पॅराग्राफ दिला आहे, मी तुम्हाला थोडक्यात तो एक्सप्लेन सुद्धा करते आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न बघायचे आहे. अँड एल्डरली कार्पेंटर वॉज रेडी टू रिटायर. आता एक एल्डरली म्हणजे एक वयस्कर आपण म्हणू शकतो की वयोवृद्ध जो कार्पेंटर आहे तो रिटायर होण्याच्या जवळपास आला होता, म्हणजे त्याला सेवानिवृत्त व्हायचं होतं, त्याला त्याचं काम बंद करायचं होतं. ही टोल्ड हिज एम्प्लॉयर ऑफ हिज प्लॅन टू लीव द हाऊस बिल्डिंग बिझनेस अँड लिव्ह मोर लेजरली लाईफ विथ हिज फॅमिली. आणि मग तसं त्याने त्याचा जो एम्प्लॉयर होता तर त्याला त्याबद्दल सांगितलं की मला काय करायचं आहे की आता हे काम जे आहे ते बंद करायचं आहे आणि मला माझ्या फॅमिलीसोबत आरामात राहायचं आहे. ही वुड मिस द पे चेक बट ही नीडेड टू रिटायर. म्हणजे त्याला त्याचं जे काम आहे त्यातून मिळणारी जी मिळकत आहे तो मिस करेल, पण त्याला मात्र आता रिटायर व्हायचं आहे. द एम्प्लॉयर वॉज सॉरी सो सी हिज गुड वर्कर गो. आता जो एम्प्लॉयर होता तो ज्याचा मालक जो होता त्याला अतिशय वाईट वाटलं की माझा एक चांगला जो कारागीर आहे तो काय होईल, आता तो जाईल. अँड आस्क इफ ही कुड बिल्ड जस्ट वन मोर हाऊस ॲज अ पर्सनल फेवर. आणि त्याने त्याला विचारलं की एक मेहरबानी किंवा एक शेवटची मदत म्हणून तू एक माझं काम करशील का. द कार्पेंटर से येस बट इन टाईम इट वॉज इझी टू सी दॅट हिज हार्ट वॉज नॉट इन हिज वर्क. बट काय झालं की त्याला सेवानिवृत्त होतं तर त्याला त्याचं काम जे होतं ते बंद करायचं होतं आणि त्या कामामध्ये त्याचं आता मन लागत नव्हतं. ही रिस्टोर टू शॉडी वर्कमॅनशिप अँड यूज द इन्फेरियर मटेरियल. आणि त्यांनी काय असं काहीतरी करायचं म्हणून ते काम करायला सुरुवात केली. इन्फेरियर मटेरियलसुद्धा त्यांनी वापरलं. इट वॉज अन अनफॉर्च्युनेट वे टू एंड हिज करिअर. आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याचं जे करिअर होतं ते एंड केलं, कारण की त्यांनी जे सामान वापरलं ते पण योग्य नाही आणि त्याने त्याचं स्किल जे आहे ते योग्य प्रकारे न वापरताच ते जे घर होतं ते बांधायला सुरुवात केली. आता पुढे बघा. वेन द कार्पेंटर फिनिश हिज वर्क. आणि नंतर त्याने ते कारचं काम पूर्ण केलं. हिज एम्प्लॉयर हँडेड ओव्हर द की ऑफ द हाऊस टू द कार्पेंटर. आणि मग काय झालं की ज्या घराची जे त्याचं बांधलेलं शेवटचं घर होतं त्याच घराची चाबी त्याच्या हातात दिल्या गेली. दिस इज युअर हाऊस माय गिफ्ट टू यू. आणि मग त्याचा जो मालक होता त्याने त्या घराची चाबी त्याच्या हातात दिली आणि म्हटलं की हे माझ्याकडून तुझ्यासाठी काय आहे, हे बक्षीस आहे. व्हॉट अ शॉक. म्हणजे त्या म्हाताऱ्या माणसा जो रिटायर होणार होता त्याला त्या कार्पेंटरला अतिशय धक्का बसला. व्हॉट अ शेम. आणि त्याला स्वतःची लाजसुद्धा वाचू लागली. इफ ही हॅड ओनली नो दॅट ही वॉज बिल्डिंग हिज ओन हाऊस ही वुड हॅव डन इट ऑल सो डिफरंटली. नाव ही हॅड टू लिव्ह इन अ पुअरली बिल्ड हाऊस. आणि आता बघा की त्याला त्या कामाचा कंटाळा आला होता म्हणून कसं तरी त्याने करायचं म्हणून ते काम केलं आणि शेवटी ते घर मात्र त्यालाच मिळालं. मग आता त्याला कुठेतरी लाज वाटू लागली की हे जर काम मी खरंच खूप चांगल्या पद्धतीने केलं असतं तर. नाव ही हॅड टू लिव्ह इन अ पुअरली बिल्ड हाऊस. आणि आता त्या कसं तरी बांधलेल्या घरात आता त्याला राहावं लागेल. सो इट इज विथ अस. We build our life day at a time, opening, putting less than or our best into the building. Then with a shock we realize we have to live in a house we have built. आणि अशा प्रकारे आता त्याला थोडा पश्चाताप झाला की हे घर मी जर खरंच मन लावून आणि खूप माझं जे कौशल्य आहे ते वापरून जर बनवलं असतं तर इफ वी कुड डू इट ओव्हर वी डू इट मच डिफरंटली. आणि जर असं असतं तर मी खरंच ते घर जे आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने बांधलं. बट यू कॅनॉट गो बॅक. आता मात्र मी हे वापस जाऊन करू शकत नाही. यू आर द कार्पेंटर अँड एव्हरी डे यू हॅमर अ नेल, प्लेस अ बोर्ड ऑर रिॲक्ट अ वॉल. समवन सेड युअर ॲटिट्यूड अँड चॉईसेस यू मेक टुडे हेल्प बिल्ड द हाऊस यू विल लिव्ह इन टुमारो. देअरफॉर बिल्ड वाईजली. ठीक आहे. आणि अशा प्रकारे एक आपल्याला इथे संदेश दिला आहे की आपण आपलं आयुष्यसुद्धा असंच व्यतीत करत असतो आणि बरेचदा आपण जे काम करत आहे ते खरंच चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे, कारण की इनडायरेक्टली जसं आता त्या व्यक्तीने जे ते शेवटचं घर बांधलं पण त्याने त्याची इच्छा नसताना किंवा त्याने मन ओतून किंवा मन लावून ते काम केलं नाही आणि शेवटी ॲज अ रिझल्ट काय झालं की त्याला म्हणजे त्याचे जे सर्वात वर्स काम होतं, वर्स आपलं क्रिएशन म्हणू शकतो, त्याच घरात त्याला राहावं लागलं. तर अशा प्रकारे आपण जे काही करतो ते आपण चांगल्या प्रकारे करायला पाहिजे, कारण की तेच आपल्या पुढ्यात येऊन टाकतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी एक स्टोरी आहे छान अशी एक मॉरल स्टोरी आपण याला म्हणू शकतो. आता याच्यावर आधारित काही आपल्याला प्रश्न विचारला. मी क्वेश्चन रीड करते आणि नंतर आपण त्याचे आन्सर बघूया. तर बघा. व्हॉट डिड द कार्पेंटर टेल हिज एम्प्लॉयर. म्हणजे कार्पेंटरनी जे आहे
एम्प्लॉयरला काय सांगितलं, त्याच्या मालकाला काय म्हटलं. व्हॉट फेवर डीड हिज एम्प्लॉयर आस्क फ्रॉम द कारपेंटर, आणि त्याच्या एम्प्लॉयर जो त्याचा जो मालक होता त्यांनी काय फेवर मागितलं किंवा कुठली एक मदत मागितली. थर्ड क्वेश्चन बघा, व्हॉट सरप्राईज डिड द एम्प्लॉयर हॅव फॉर द कारपेंटर, कारपेंटरसाठी कुठलं एक आश्चर्यचकित असं गोष्ट होती, सरप्राईज होतं. वाय वॉज द सरप्राईज अ शेम फॉर द कारपेंटर, म्हणजे जे सरप्राईज होतं ते त्याच्यासाठी लाजेची लज्जास्पद गोष्ट का बनली. विच वर्ड इन द फर्स्ट पॅराग्राफ मीन्स द सेम ॲज आर्ट ऑफ स्किल ऑफ अ वर्कमॅन. तर या एक पर्टिक्युलर वाक्यासाठी आपल्याला एक शब्द आपल्या पॅराग्राफमध्ये आला तो बघायचा आहे. चला तर आपण याची उत्तरे बघूया. क्वेश्चन नंबर 3, read the passage given below and answer the question that follows. Question number 1, what did the carpenter tell his employer, म्हणजे कारपेंटरने त्याच्या मालकाला काय सांगितलं. The carpenter told his employer of his plan, म्हणजे त्याचा जो योजना होती ती सांगितली काय, टू रिटायर फ्रॉम हिज हाऊस बिल्डिंग बिझनेस अँड लिव्ह अ लेजरली लाईफ विथ हिज फॅमिली, म्हणजे या कामापासून निवृत्ती घेऊन त्याला त्याच्या कुटुंबासोबत जो चांगला वेळ घालवायचा होता त्या प्लॅनबद्दल त्यांनी सांगितलं. ओके, नाव सी द सेकंड क्वेश्चन. व्हॉट फेवर डीड एम्प्लॉयर आस्क फ्रॉम द कारपेंटर, ठीक आहे, म्हणजे त्याचा जो एम्प्लॉयर होता त्याने काय फेवर मागितलं. द एम्प्लॉयर आस्क इफ ही कुड बिल्ड जस्ट वन मोर हाऊस ॲज अ फेवर, त्याने म्हटलं की फक्त एक जे आहे आणखी एक घर तू बांधून दे. नाव सी द थर्ड क्वेश्चन. व्हॉट सरप्राईज डीड द एम्प्लॉयर हॅव फॉर द कारपेंटर, म्हणजे कुठलं सरप्राईज होतं कारपेंटरसाठी. द एम्प्लॉयर हँडेड ओव्हर द की ऑफ न्यू हाऊस टू द कारपेंटर, आणि एम्प्लॉयरनी काय केलं, एम्प्लॉयरनी त्या कारपेंटरला नवीन घराची चावी दिली. ओके, हे त्याचं सरप्राईज होतं. सी द फोर्थ क्वेश्चन. वाय वॉज द सरप्राईज अ शेम फॉर द कारपेंटर, म्हणजे सरप्राईज जे दिलं होतं त्याला जो आश्चर्याचा धक्का दिला होता तो त्याच्यासाठी लाजिरवाणा का बनला. ॲज द कारपेंटर हॅड रिस्टोर टू शॉडी वर्कमॅनशिप अँड हॅड टू यूज इन्फेरियर मटेरियल इन बिल्डिंग द न्यू हाऊस. का, तर जे घर त्याला सरप्राईज म्हणून मिळालं होतं त्याच घरासाठी त्यांनी काय केलं की शॉडी वर्कमॅनशिप, म्हणजे त्यांनी मन लावून काम केलं नाही आणि त्या बिल्डिंगसाठी किंवा त्या घरासाठी त्यांनी इन्फेरियल मटेरियल म्हणजे खालच्या दर्जाचं किंवा कमी दर्जाचं मटेरियल वापरलं, आणि म्हणूनच त्याला त्याचं जे सरप्राईज होतं ते त्याला कुठेतरी एक शेमफुल वाटायला लागलं. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 5. विच वर्ड इन द फर्स्ट पॅराग्राफ मीन्स द सेम ॲज आर्ट ऑफ स्किल ऑफ अ वर्कमॅन. ती यासाठीचा जो शब्द आहे तो आहे वर्कमॅनशिप. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ही जी टेस्ट आहे या टेस्टमधला सगळ्यात शेवटचा प्रश्न देखील इथे जो आहे तो आपण पूर्ण केलेला आहे, आणि अशा प्रकारे ही जी टेस्ट आहे ही इथे संपते. याचं उत्तर जे आहे आन्सर शीट कशी असायला हवी किंवा तुम्ही काय उत्तर लिहायचे, कसे उत्तर लिहायचे हे मी तुम्हाला आधीच गाईड केलेलं आहे. तर तुम्ही विथ गुड प्रेझेंटेशन ही टेस्ट सोडून काय करायची आहे, सबमिट करायची आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.